नमस्कार. आज आपण बनवतोय चटकदार तोंडी लावणं पीठ भरून मिरची. त्यासाठी आपण 6 अशा जाडसर मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये भरण्यासाठी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 चिमूट हिंग, 2 चिमूट हळद, 1 चमचा तेल आपण इथे पिठात घालण्यासाठी वापरणार आहोत. 4 टेबलस्पून बेसन घेतले आणि चवीपुरते मीठ. सर्वात आधी या मिरच्या आपण मधनं कापून त्यातल्या बिया काढून घेणार आहोत. जास्त मोठ्या मिरच्या असतील तर त्यांचे 2 तुकडे करून घेणार आहोत. आता बेसनामध्ये मीठ, जिरा पावडर, हिंग व हळद घालून मिक्स करून घेऊया. नंतर यात तेल घालून चमच्याने व नंतर हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे पीठ आपण मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून घेऊया. हे पहा, सर्व मिरच्यांमध्ये पीठ भरून झालेले आहे. गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यावर सुरुवातीला तेल घालून घेऊया. हे तेल पसरवून त्यावर सर्व मिरच्या व्यवस्थित ठेवून घेऊया. मिरच्या जर जास्त प्रमाणात आपण करणार असू तर त्या 2-3 टप्प्यांमध्ये कराव्या लागतील. आता या मिरच्यांवरूनही थोडं थोडं तेल घालून घेऊया, म्हणजे त्या खरपूस भाजल्या जातील. मिरच्यांवर झाकण ठेवून बारीक गॅसवर त्या 5 ते 6 मिनिटं शिजू देऊया. मध्ये एकदा बघूया झाल्यात की नाही. हे पहा, मिरच्यांची खालची बाजू मस्त खरपूस भाजली गेलेली आहे. आता या सर्व मिरच्या आपण उलटवून घेत आहोत. त्यावर पुन्हा झाकण ठेवून दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घेऊया. अजून 2-3 मिनिटं या मिरच्या आपण होऊ देऊया. हे पहा, मिरच्या दोन्ही बाजूनी मस्त भाजल्या गेल्या आहेत आणि बेसन भाजल्याचा इतका छान वास येतोय की या मिरच्या आपण कधी खायला घेतो असं वाटायला लागलंय. आहे की नाही साधी सोपी पण चविष्ट अशी ही पीठ भरून मिरच्यांची रेसिपी. मग नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबही करा. चला, भेटूया लवकरच. बाय.